आवर्जून इथे माननीय आमदार सुहास अण्णा कांदे आलेले आहेत, त्यांचंही कार्यक्रमस्थळी मनपूर्वक स्वागत। गाणी चालूच राहणार आहे, पण बऱ्याच आपल्या मार्गदर्शकांचे आपल्याला काही मनोगत सुद्धा घ्यायची आहेत। असं म्हणतात, मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही, कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही ती गात नाही, त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही व्यक्त करत नाही। मन वळू नये अशी श्रद्धा हवी, निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी, आणि सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी, आणि ती शक्ती आपल्या सर्वांकडे आहे आणि त्या शक्तीचं प्रदर्शन आज होत आहे। माझ्या मते खुर्च्या आता वाढवायची वेळ आलेली आहे, आजूबाजूची पूर्ण जागा संपलेली आहे। त्यामुळे जे इथे इव्हेंटवाले आणि मंडपवाले त्यांना मी विनंती करते की मागच्या बाजूला खुर्च्या वाढवा, साईडला पण जागा आहे तिकडे खुर्च्या वाढवा। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मनोगताकडे मी पहिल्या वळती आहे। माननीय शिवसेनेचे उपनेते विजयप्पा करंजकर साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी येऊन आपल्याशी संवाद साधावा। त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे थोर शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीताई या सर्व महापुरुषांच्या चरणी प्रणाम करतो। वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, आदरणीय वंदनीय दिघे साहेब यांच्या समोर नतमस्तक होऊन ज्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री असताना शिंदे साहेबांनी जो इतिहास घडवला, त्या इतिहासाचे आपण सर्व साक्षीदार, त्या शिंदे साहेबांची आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी शिवसेनेचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, युतीचे आदरणीय तटकरे साहेब आणि आदरणीय आंबेडकर साहेब या तिघांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ही भव्य दिव्य अशी शोभा होते। या सभेला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या ह्या राज्याचे जलसंधारण मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब, आदरणीय दादासाहेब भुसे, आदरणीय नरहरी भाऊ झिरवाळ, सुहास अण्णा कांदे, आमचे बंधू आदरणीय खोसकर साहेब, आमचे दुसरे बंधू आदरणीय दराडे साहेब, माजी आमदार नितीन भाऊ, माजी महापौर दशरथ अप्पा पाटील, विष्णुपंत म्हैसदुने, माजी महापौर अशोक भाऊ, हे सर्व एकास एक लढवय्ये या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या उपस्थिती सभा होतीये। समोर बसलेला माझ्या माता भगिनी बांधवांनो आणि खऱ्या अर्थानं लाडक्या भावाच्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावाचे लाडके भाऊ, आज इकडे कुठेही जागा खाली शिल्लक उरलेली नाही अशी ही भव्य दिव्य सभा। काल काही याच जागेवरती या ठिकाणी सभा झाली आणि त्या सभेमध्ये बऱ्याच गोष्टींचा उहापोह झाला। मी अजय दादा तुला आवर्जून सांगेल की 2012 साली, अरे नितीनजी तुम्ही तर साक्षीचेच आहे त्याच्या, 2012 साली ह्या नाशिक नगरीला भूलभुलैया केला। एक ब्ल्यू प्रिंट घेऊन एक सोंगाड्या आला, त्यांनी ब्ल्यू प्रिंट सिंगापूर अमकं बनू तमकं बनू, असं बनू तसं बनू, असं नाशिक तसं नाशिक, हे सर्व चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं टाकलं आणि भोळी बाबडी नाशिककर जनता त्या ठिकाणी भुलली आणि मनसेचं 5 वर्षाचं सरकार या ठिकाणी या महापालिकेमध्ये आलं। तो संबंध कार्यकाळ आपण सगळ्यांनी पाहिलाय। 5 वर्षामध्ये
नको तेवढी वाट लागली आणि त्याच्या पुढच्या 5 वर्षामध्ये शिल्लकही राहिलं नाही. नंतरच्या काळामध्ये या राज्यात एक मशिया तयार झाले. ते मशिया आले, पुन्हा एकदा आमच्या नाशिककर जनतेला भावूक केलं आणि मी नाशिक दत्तक घेतो, दत्तक घेतो, दत्तक पुत्र बनून आपल्याला जवळ केलं. माझ्या नाशिककर बांधवांचे मतं घेतले, नाशिकवरती सत्ता घेतली आणि 7-8 वर्ष जेवढे नको तेवढे लोचके ह्या नाशिकचे तोडून या नाशिकला बर्बाद करण्याचं काम या महाशयांनी केलं. हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलंय. भरोसा कोणावर ठेवला पाहिजे, का ठेवला पाहिजे, कशासाठी ठेवला पाहिजे, विश्वास कोणावर ठेवला पाहिजे, कशासाठी ठेवला पाहिजे. आज महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही छाती ठोकपणे सांगू शकतो की 2.5-3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आदरणीय शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये इतिहास रचला. कधी काळी कोणी एवढे कामं केले नसतील, एवढे कामं ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये झाले. लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ म्हणून प्रसिद्धी मिळाली, लाडक्या शेतकऱ्यांचा लाडका भाऊ म्हणून प्रसिद्धी मिळाली. आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल की या अगोदरच्या सरकारमध्ये एकदा वीज बिल माफ झालं होतं. दादा आवर्जून सांगायला पाहिजे, एकदा वीज बिल माफ झालं होतं निवडणुकीच्या तोंडावर. निवडणूक झाल्यानंतर मामा ते वीज बिल परत आकडे टाकून घरोघरी पाठवायचं काम केलं होतं. परंतु आदरणीय शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना माझ्या शेतकऱ्याचं वीज बिल माफ केलं. आतापर्यंत कुठलंही बिल माझ्या शेतकऱ्याच्या विजेच्या मोटरला येत नाही. हे काम हे आमच्या आदरणीय शिंदे साहेबांनी करून दाखवलं. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. आणि म्हणून छाती ठोकपणे आजही शिंदे साहेब संबंध महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना सांगतात, तुमची योजना कदापि बंद पडणार नाही. या योजनेला कधी कोणीही खंड लावू शकणार नाही. एक ना अनेक योजना या महाराष्ट्रामध्ये आणल्या आणि सुजलाम सुफलाम महाराष्ट्र गोरगरिबांना सुखी करण्याचं काम आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालं. नाशिक महानगरीच्या अनेक समस्या आहेत. काहींनी गंगा तीरावर पूजन केलं. अशोक भाऊ, गंगा तीरावर काही दिवसापूर्वीच पूजन झालं. काय म्हणतात, नमामि गंगे. परंतु 1-1.5 वर्ष होऊन सुद्धा त्या नमामि गंगेला आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं भूमिपूजन केल्यानंतरच एक दगड सुद्धा ठेवला गेला नाही. या नाशिकची लयलूट करण्याचं काम मग भूसंपादन असेल किंवा अंडरग्राऊंड गटार योजना असेल किंवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचं काम असेल, या कामामध्ये नाशिकचे लोचके तोडण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना आज या ठिकाणी घरी पाठवायची वेळ आली आहे. आणि नाशिककर जनता नियमितपणे ज्या लोकांवरती विश्वास ठेवला, ज्यांनी आपला विश्वासघात केला, त्यांना या नाशिककर जनतेने पायाखाली घेतलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आज ते नगरविकास मंत्री पण आहे. म्हणजे या नगरीचा खऱ्या अर्थाने विकास जर कोणी करू शकतो, शब्द दिल्यानंतर शब्द जर कोणी राखू शकतो आणि शब्दाची राखण करून आपल्या नाशिकचा विकासाची गंगा जर कोणी आणू शकतो, तर ते फक्त आणि फक्त आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या साथीला, त्यांच्या जोडीला आहेत अजित दादा साहेब. या दोघांच्या माध्यमातूनच या नाशिक नगरीचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. आणि म्हणून मी आपल्याला एक विनंती करणार आहे, जागे राहा. आज या नाशिक नगरीमध्ये वेगवेगळ्या अफवा फुटतात. इकडून टाकू, तिकडून टाकू, असं टाकू, तसं टाकू. टाकणाऱ्यांचं पेव फुटलेलं आहे. कालपर्यंत तुमच्या खिशातले काढून घेतलेले तुमच्या घशात घालण्याचं काम या भागामध्ये करण्याचं काम या 2-4 दिवसामध्ये होईल. अशा वेळेला गुलाब भाऊ तर सांगतीलच तुम्हाला त्यांच्या भाषेमध्ये. परंतु ते मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगल, ज्या चोरांनी या नाशिक नगरीवर दरोडा घातला, या नाशिक नगरीला उद्ध्वस्त करण्याचं काम केलं, आपल्याकडे दादागिरी गुंडगिरी करून खऱ्या अर्थानं जे
त्यागी लोक होते, त्यांचे तिकीट कापून आयाराम गयारामांना तिकीट देण्याचं काम केलं. ज्या माणसाने प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, या भूमीचं सौंदर्य नष्ट करण्याचं काम हाती घेतलं. आमच्या तपोवनाला, आमच्या त्या तपोभूमीला त्या ठिकाणी बाधित करून तिथले वृक्षतोड करण्याचं काम हाती घेतलं. अशा ह्या सगळ्यांचा सत्यानाश या 15 तारखेला करण्यासाठी आपण सर्वजण सज्ज व्हा. जेवढे म्हणून या ठिकाणी आपल्या युतीचे उमेदवार दिलेले आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. आणि येणाऱ्या 15 तारखेला शिवसेनेचे उमेदवार धनुष्यबाण त्यांची निशाणी, राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळ त्यांची निशाणी, या दोन्ही निशाणी आणि यांच्या पाठीशी असणारे शिंदे साहेब, अजितदादा साहेब, त्याचबरोबर आंबेडकर साहेब यांच्या युतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, ही कळकळीची विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आप्पासाहेब. आणि मगाशीच सांगितल्याप्रमाणे प्रभाग 5चे उमेदवार अशोकजी मुर्तडक यांची निशाणी पुस्तक आहे आणि प्रभाग 6 चे उमेदवार सुनीताताई पिंगळे यांची निशाणी कपाट आहे. पण कपाट आणि पुस्तक म्हणजेच धनुष्यबाणाला मत. मला आवर्जून सांगावंसं वाटतं की मगाशीच मी सांगितलं की नगर परिषदेच्या त्यांना घेऊ का आधी? त्यांचं स्वागत करा. अमनजी आंबेडकर इथे आवर्जून उपस्थित झालेले आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आवर्जून ते त्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. नगर परिषदेच्या 2 डिसेंबरला निवडणुका झाल्या आणि तेव्हा शिवसेनेचे 9 ठिकाणी उमेदवार होते आणि त्या 9 ठिकाणी 5 जण जे निवडून आले आणि ते नगराध्यक्ष झाले. त्यामुळे ही एक अभिमानाची गोष्ट आहे. त्या सर्व नगराध्यक्ष इथे आज आवर्जून उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मनमाडला योगेश पाटील, नांदगावला सागर हिरे, त्र्यंबकेश्वरला त्रिवेणी तुंगार, इगतपुरीला शालिनीताई खाताळे आणि सटाण्याला हर्षिता सोनवणे यांचं मनपूर्वक अभिनंदन. यानंतर आवर्जून आमचे माननीय मैजुने साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करेन की त्यांनीही आपल्या सर्वांशी संवाद साधावा. राष्ट्रवादीचे माननीय जिल्हाध्यक्ष मैजुने साहेब हे आपल्याशी मनोगतातून संवाद साधतायत. आजच्या या नाशिक महानगरीच्या निवडणुकीसाठी आणि या मंचावरती उपस्थित असलेले सर्व, मला सूचना आहे की सर्व मंत्री महोदय आणि आमदार अशी भुसे साहेबांनी सूचना दिली, त्याच्यामुळं प्रत्येकाचं नाव घेऊ नका. तरी भुसे साहेब आहेत, झिरवळ साहेब आहेत, सगळे आमदार महोदय आहेत आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि व्यासपीठावर बसलेले भावी नगरसेवक. भुसे साहेब, या व्यासपीठावर नुसते भावी नगरसेवक बसलेले नाही, भावी महापौर सुद्धा याच व्यासपीठावर बसलेला आहे, एवढं मात्र आपण समोरच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवा. व्यासपीठावरलेच महापौर आपल्याला बनवायचे, हे जिद्द डोळ्यासमोर ठेवून आपल्याला 5-7 दिवस चांगलं काम करायचं आहे. आणि तुम्ही परिस्थिती पाहिली मागच्या ह्या 15 दिवसात, महिन्यात काय काय घडतं आहे. जे आयुष्यभर सतरंजा उचलीत राहिले त्यांचाच आऊट का आलेली, त्यांचीच आऊट का आलेली. इथं मला वाटतं व्यासपीठावर बरेच भाषणं झाले, ते आपल्या पथ्यावरच होते बरं का. मला एवढंच सांगायचं आहे, नेतृत्व आपल्याकडे अतिशय खंबीर आहे. या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि या महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब, दादांचा सुद्धा एकच असतं, एकच वादा आणि अजितदादा. शिंदे साहेबांना अजितदादांची या ठिकाणी नेतृत्वाची आपल्याला या ठिकाणी जोड लाभलेली आहे आणि ते नेतृत्व डोळ्यासमोर ठेवून
येत्या 15 तारखेला आपल्याला आपले सगळे नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. समोर फार खिचडी झालेली आहे. समोरचं जर बघितलं आणि आरोप जर त्यांनी केलेल्या विकृतीचे जे स्वभावातून काम केलेले आहे ते डोळ्यासमोर ठेवून जनता सुद्धा फार चिडलेली आहे. जनतेकडे जर प्रतिक्रिया घेतला तर सर्वसामान्य नागरिक असा बोलतो की काय चाललंय म्हणे, हे समोरच्या पक्षाकडे 5 आमदार आहेत म्हणे, ते मंत्रिपदाचं नेतृत्व करू शकले असते. कुठलं तरी एक नेतृत्व इथं आणून बसवलेलं आहे आणि या शहराची सगळी नासाडी घातलेली आहे आणि त्यामुळं जनता फार चिडलेली आहे. हा सगळा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. मी आता ज्या ज्या प्रभागामध्ये फिरतो आहे, मंत्री महोदय, आमदार साहेब, सर्वसामान्य जनताच म्हणते आहे का आता हे नकोशी झालेले आहे आता अगदी. आणि त्यामुळं मी अशी एक राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष म्हणून कळकळीची विनंती करतो की सर्वसामान्य नागरिकांची ताकद ही आपल्याबरोबर आहे. फक्त आपण प्रत्येकाच्या दारापर्यंत गेलं पाहिजे, विनंती केली पाहिजे, पोहोचलं पाहिजे, आपलं उद्दिष्ट जनतेसमोर ठेवलं पाहिजे. आणि काम करताना सुद्धा आपल्या पक्षाची, आपल्या युतीची कुठंही प्रतिमा खराब होणार नाही अशा प्रकारचं काम आणि प्रचार आपल्याला करायचा आहे. म्हणून एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून फारसं भाषण न करता कळकळीची विनंती करतो की येत्या 15 तारखेला सर्व धनुष्यबाणावर जे काय उमेदवार असतील आणि घड्याळाच्या चिन्हावर जे काय उमेदवार असतील त्यांच्या बटनाच्या त्या फुलीसमोर बटन दाबून मतदान करा आणि 16 तारखेला अतिशय जल्लोष होईल असा विजय मिळवा अशी कळकळीची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद मैजुनी साहेब. यानंतर सटाण्याच्या नगराध्यक्षा हर्षिता सोनवणे यांना मी विनंती करते की त्यांनीही इथे थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार नाशिककर. सर्वांना विनंती करायला आलो आहे. ज्या पक्षाची उमेदवारी मी सटाणा नगर परिषदेत घेतली होती, आदरणीय मंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब आणि पितृतुल्य आदरणीय दादाजी भुसे साहेब यांच्या विकास कामांना बघून सटाणा नगर परिषदेवर बऱ्याच वर्षानंतर हा भगवा फडकला आणि तो भगवा फडकं मायबाप जनतेने विकास कामांकडे बघून फडकवलं आहे. तीच विनंती मी तुम्हा सर्वांना करायला इथे आली आहे की अशा व्यक्तीला निवडून द्या की जो आपल्या होला हाकेला धावून येणारा असेल आणि जो आपल्या प्रत्येक कामात अडीअडथळ्यांमध्ये जो आपला साथ देणारा असेल. ते सर्व उमेदवार इथे व्यासपीठावर आलेले आहेत आणि माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती असेल की जशा नगर परिषदेवर भगवा डौलाने फडकला तसाच येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही सर्व मतदार बंधूंनी मतरूपी या सर्व उमेदवारांना आशीर्वाद द्यायचा आहे. तो आशीर्वाद म्हणजे आपलं मत हे धनुष्यबाणाला आणि विकासाला, म्हणजेच आपले जे विकासाचे शिल्पकार आहेत माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय दादाभुसेजी साहेब यांचे कामं आणि विकास हे एकच आहेत. म्हणून तुम्हाला 15 तारखेला मतरूपी आशीर्वाद देऊन आणि या सर्व उमेदवारांना विजयी करायचा आहे. आणि जे आपण करू शकतो, जी जनता करू शकते, हे कोणीच करू शकत नाही. म्हणून जनतेमध्ये एवढी ताकद आहे की ते असल्याचं नसलंही करू शकतात आणि नसल्याचं असलंही करू शकतात. म्हणजे शक्य ते अशक्यही करू शकतात. म्हणून एकच विनंती असेल की तुमचं मत हे विकासालाच असेल, म्हणजे धनुष्यबाणाला असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताई सटाण्याचे असल्यामुळे बरेच आपल्या वेगवेगळ्या प्रभागातले लोक, कसमादे असतील, खानदेश असतील, तर ताईंना मी सांगितलं की एक सगळ्यांना तुम्ही धनुष्यबाण आणि घड्याळासाठी आपल्या भाषेतून जरा विनवणी करा. आपली भाषा मायबोली भाषा म्हणजे ऐराणी भाषा. म्हणजे म्हणी तुमले सगळ्याचे एकच विनंती शे की आपण
फक्त आणि फक्त जो आपला हाकले हाकदी अशा माणूसले मत देणं शे. म्हणजेच आदरणीय दादाजी भुसे साहेब आहेत, जे मी मालेगावची माहेरवाशिनी आहे आणि बागलांची सून आहे. म्हणजेच एकंदरीत पितृतुल्य दादाजी भुसे साहेब यांची मी कन्याच म्हणता येईल. तर म्हणी तुमले सगळ्याचं एकच विनंती शे की तुम्ही फक्त मत विकासातले देवानं, म्हणजे आपला आदरणीय शिंदे साहेबांना धनुष्यबाण आणि आपला सर्वांना एकच आन बाण शान फक्त धनुष्यबाण. धन्यवाद. घड्याळ आणि धनुष्यबाण, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हक्काची माणसं प्रत्येकाच्या नशिबात नसतात आणि हीच हक्काची माणसं आज आपल्या स्टेजवर आपल्याला दिसत आहेत आणि त्याचसाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत. आता इथे आवर्जून उपस्थित आहेत माननीय आमदार हिरामणजी खोसकर साहेब, यांनाही मी विनंती करते की त्यांनी मनोगतातून आपल्याशी संवाद साधावा. नाशिक महानगरपालिकेच्या आजच्या प्रचार सभेचे कार्यक्रमाचे प्रमुख महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ तसेच अजितदादा, या विस्फोटावर थोड्याच वेळाने येणारे आमचे प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब, व्यासपीठावर असलेले सर्व मंत्रीगण, सर्व आमदार आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे सर्व उमेदवार आणि समोर बसलेले बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी येणारा कुंभमेळा लक्षात ठेवून अजितदादा आणि शिंदे साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री भुसे साहेब असतील, अन्न व औषध मंत्री झिरवळ साहेब असतील, या ठिकाणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ साहेब असतील, कोकाटे साहेब असतील, यांनी या जनतेच्या गरजा ओळखून या ठिकाणी जे काही उमेदवार दिलेले आहेत ते जनतेतून दिलेले आहेत, जनतेच्या हिताचे दिलेले, जनतेच्या मनातले दिलेले आहेत. दोन्ही पक्ष, चारही नेते एकत्र आले, कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांना विचारणा करून आणि त्या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत. माझी कळकळीची विनंती आहे की बऱ्याच दिवसापासून जे काही या नाशिक महानगरपालिकेमध्ये जे चाललेलं आहे ते फक्त जनता बोलत नाही, जनता फक्त मनात ठेवलेलं आहे. काय चाललंय, कसं चाललंय, कशी हुकुमशाही चाललेली आहे. माझी कळकळीची विनंती आहे मतदारांना की आपण या ठिकाणी, मी या सर्वांना विनंती करतो की लाट आलेली आहे पण आपण बोलत नाही. थंडीची लाट आलेली आहे मित्रांनो. ही लाट आपल्याला 15 तारखेला शहराच्या आजूबाजूला येऊन थांबलेली आहे आणि आपल्याला ती मध्ये या ठिकाणी नाशिक शहरामध्ये आणायची आहे. अनेक दिवसापासून आम्ही बघत असतात या ठिकाणी आपल्या नामदार व उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादा आपल्या लाडक्या बहिणींना जे 1500 रुपये या ठिकाणी चालू केलेले आहेत. लाडक्या भावांना सुद्धा PM किसान योजना चालू केलेली आहे आणि सर्व योजना या ठिकाणी गरजू लाभार्थ्यांना दिलेला आहे. फक्त एकच माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की आता 15 तारखेला जे काही चाललेलं आहे अनेक दिवसापासून ते आपल्याला पुसून काढायचं असेल तर आपण एकच सगळे यवेदावे बाजूला ठेवून जो काही या दोन्ही पक्षांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना जे काही उमेदवार दिलेले आहेत त्या उमेदवारांना या ठिकाणी ज्या ठिकाणी घड्याळ दिसल, ज्या ठिकाणी धनुष्यबाण दिसल त्या ठिकाणी बटन दाबून या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यायची अपेक्षा करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवर्जून उपस्थित खोसकर साहेबांचे मनपूर्वक धन्यवाद.
यानंतर शिवसेनेचे झुंजार आमदार आदरणीय सुहास अण्णा कांदे आपल्याला मार्गदर्शन करतील. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे आवाज येऊ द्या, शिवसेनेचा आवाज. छत्रपती शिवाजी महाराज की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हिंद हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा, गुरुवर्य आनंद दिघेंचा. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर या देशातील थोर अशा महापुरुषांना मी नतमस्तक होऊन अभिवादन करतो. आजच्या होऊ घातलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने व्यासपीठावर असलेले या शिवसेनेची बुलंद तोप आदरणीय मंत्री महोदय गुलाबराव पाटील, आदरणीय गुरुवर्य आमचे झिरवाळ साहेब, तसेच आमदार महोदय आनंदरावजी आंबेडकर साहेब, त्यांच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी, दराडे साहेब व व्यासपीठावर पाठीमागे असलेले शिवसेनेच्या सर्व भावी नगरसेवक आणि शिवसेनेच्या रणरागिणी आणि समोर बसलेले सर्व माझे मायबाप जनता आणि माझ्या डाव्या बाजूला असलेल्या सर्व माझ्या बंधू आणि भगिनी. खरं तर नाशिककरांना मी आवर्जून सांगेल की नाशिकचा जर विकास करायचा असेल आणि नाशिकचा जर पाठीचा कणा असेल तर ते खातं असेल तर ते नगर विकास खातं आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ह्या प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने ह्या नाशिकचे नगर विकास मंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. एखाद्याच्या प्रभागामध्ये गल्लीमध्ये काम करायचं असेल, एखाद्याला स्टेडियम उभारायचं असेल, एखाद्याच्या प्रभागामध्ये पूल बांधायचा असेल, ज्याला ज्याला प्रभागामध्ये ह्या गोरगरीब मायबाप जनतेचा विकास करायचा असेल, कामगारांच्या अडीअडचणी असेल, नवनवीन कंपन्या आणायच्या असेल, कामगारांना न्याय द्यायचा असेल, माझ्या माता भगिनींचा जे काही 1500 रुपये महिन्याला चालू असेल ते कायमस्वरूपी मरेपर्यंत जर चालू करायचे असेल तर आपला एकच नेता, तो म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेब. म्हणून मी आपल्याला सगळ्यांना हात जोडून नतमस्तक होऊन नम्र विनंती करतो, येत्या काळामध्ये अनेक भूलथापा येतील, अनेक खोटे नाटे आश्वासनं येतील, आपल्याला खोटे नाटे आमिष दाखवल्या जातील, परंतु मी आपल्याला हात जोडून माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, तरुणांना विनंती करतो, ज्येष्ठ नागरिकांना विनंती करतो, सर्वांना विनंती करतो की आता आपल्याला येत्या 15 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबायचं आहे. जो कोणी उमेदवार असेल, आपला काही वाद असेल, विवाद असेल उमेदवाराबरोबर, एखाद्याच आपल्या घरी मतं मागायला आला नसेल, परंतु मी आपल्याला एकच विनंती करेल की आपण ज्या वेळेस मत टाकायला जाल त्यावेळेस हिंदू सम्राट बाळासाहेबांचा फोटो आपल्या डोळ्यासमोर आणा आणि आदरणीय शिंदे साहेबांना आपल्या डोळ्यासमोर आणा आणि आपल्या नाशिकचा विकास आपल्या डोळ्यासमोर आणा. मग तो ज्येष्ठ नागरिकाचा असेल, तरुणांचा असेल, माता भगिनींचा असेल, वृद्धांचा असेल, सगळ्यांचा असेल, तो विकास डोळ्यापुढे आणा. आणि जेही भांडण तंडण असेल, जोही वाद असेल, जोही राग असेल, तो बाजूला ठेवा आणि येत्या 15 तारखेला धनुष्य बाणाच्या समोरचं बटन दाबा आणि प्रचंड बहुमताने एक हाती सत्ता शिंदे साहेबांच्या ताब्यात द्या, अशी या ठिकाणी मी आपल्याला नम्र विनंती करतो. राष्ट्रवादी बरोबरही युती आहे, जिथे जिथे राष्ट्रवादीचे उमेदवार असेल तिथेही घड्याळासमोरचं बटन दाबा आणि त्यांना निवडून द्या. आमचे अशोक भाऊ मुतडक हे सुद्धा मैत्रीपूर्ण आपल्या बरोबर आहेत, त्यांची निशाणी पुस्तक आहे. पुस्तकाला मत देणं म्हणजेच धनुष्यबाणाला मत देणं, अशोक भाऊला मत देणं म्हणजेच धनुष्यबाणाला मत देणं, अशोक भाऊला मत देणं म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांना मत देणं, अशोक भाऊला मत देणं म्हणजेच बाळासाहेबांना मत देणं. म्हणून मी आपल्याला हात जोडून नम्र विनंती करतो, जे जे मैत्रीपूर्ण लढत असेल त्यांच्या समोरचंही बटन दाबा आणि एका मताने, एका दिलाने, एका विचाराने एकत्र या
आणि ह्या धनुष्यबाणाची सत्ता आपला धनुष्यबाण, बजरंगबलीच्या मंदिरावरचा धनुष्यबाण, हिंदूंचा धनुष्यबाण, हरिभक्त परायणांचा धनुष्यबाण, कीर्तनकाराचा धनुष्यबाण आणि हा भगवा ह्या शिवसेनेचा या नगरपालिकेवर एक हाती फडकवा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णासाहेब. यानंतर महाराष्ट्र राज्याचे माननीय अन्न औषध प्रशासन मंत्री माननीय नरहरी झिरवाळ साहेब यांनाही मी विनंती करते की त्यांनी मनोगतातून आपल्याशी संवाद साधावा. सन्माननीय आजच्या सभेसाठी उपस्थित असलेले आमचे सहकारी मंत्री महोदय गुलाबराव पाटील साहेब, दादाजी भुसे साहेब, सन्माननीय सर्व आजी आमदार, माजी आमदार, आजी सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि उपस्थित असलेला सर्व जनसमुदाय, त्याचप्रमाणे इथं भावी नगरसेवक सांगितले, परंतु मी तर असंही म्हणेल का सर्व उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नगरसेवक बंधू आणि भगिनी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. जरा वेळातच आपल्याला आदरणीय आपले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अजितदादा येणार होते, परंतु त्यांचे प्रतिनिधी म्हणून तटकरे साहेब या ठिकाणी आले. त्यांचंही मनोगत आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे. आत्ता या ठिकाणी आपल्याला अनेकांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं. मी काय त्यापेक्षा फार वेगळं बोलणार नाही, परंतु एक निश्चित विनंती करेल की आत्ता सध्याचं चाललेलं राजकारण जर आपण बघितलं तर आपल्याला प्रत्येकाला वाटतं आणि प्रत्येकाला उमजायला लागलं, समजायला लागलं का बाबा राजकारणाची दिशा ही कुठल्या बाजूने चालवली जाते आणि नेली जाते, या संदर्भात सगळ्यांना आता त्याची एक जाणीव झालेली आहे. आणि म्हणून जे काही 15 तारखेला मतदान होते त्या मतदानाच्या दिवशी मी थोडासा एक उल्लेख करेल का ताईंनी खानदेशीत सांगितलं, मी कोकणीत सांगेल म्हणजे आदिवासी भाषेत, का मी एक विनंती करेल का मला जो काही अनुभव आला आता, जर जनसमुदाय जनसागर जर बघितला तर अतिशय चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी सागर जमा झाला आहे. नाशिकमध्ये जर परिस्थिती बघितली तर अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण हे सगळ्या ठिकाणी तयार झालं आहे. परंतु एक विनंती आहे का 2 दिवसात कदाचित कधीकधी जादू होत असते, परंतु आता ती होणार नाही असं मला वाटतं. कारण खूप सारा बऱ्याच वेळेला लोक म्हणतात वातावरण खूप चांगलं आहे, परंतु 2 दिवस डोळ्यात तेल घालून राहायचं आहे. तर अगदी ते खरं आहे. नसेल तर मला एक अनुभव आला होता. खूप रात्रंदिवस आपण कष्ट करतो, खूप पळतो, कार्यकर्ते खूप झिजतात, खूप गाड्या पळवतात, परंतु शेवटच्या दिवशी दमतात का काय, असंच मला 2009 साली झालं होतं. मी विधानसभेला 2004 साली चांगल्या 62-65 हजार मतांनी निवडून आलो. आमचे शिवसेना नेते तांबडे साहेब आहेत. दुसऱ्या पंचवार्षिकला परिस्थिती एकदम चांगली, शेवटपर्यंत चांगली, आणि चांगली आहे म्हणून मतदानाच्या दिवशी थोडासा आळस केला. 79 मतांनी मी हरलो होतो, 79. तर माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे का त्या दिवशी खऱ्या कार्यकर्त्याचं काम का त्यानं एक मत झाडून खोडून आणून त्या ठिकाणी मतदान करून घेणं. कारण आता निशाण्या काय आपल्याला नौख्या नाही, मशीन काय आपल्याला नौखं नाही, सगळ्यांना आता मशीनची सवय झालेली आहे. आणि म्हणून जिथं धनुष्यबाण दिसेल तिथं आपला बटन दाबलं गेलं पाहिजे, जिथं घड्याळ असेल तिथं आपलं बटन दाबलं गेलं पाहिजे. आणि त्याबरोबर आपलेच पुरस्कृत उमेदवार जे आहेत ते पुस्तक आणि कपाट ह्या निशाण्या एकदम सगळ्यांना आता त्या ठिकाणी परिपाठ आहेत. आणि म्हणून त्या पद्धतीनं मतदान जास्तीत जास्त कराल, सर्वजण मतदान केंद्रापर्यंत जाल, मतदान केंद्रापर्यंत सर्वांना न्याल,
ही अशी विनंती करून मी जो काही 16 डिसेंबर मला वाटतंय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे. त्या राज्याभिषेकाच्या दिनाच्या दिवशी आपण सगळेजण याच पद्धतीने याच्याही पेक्षा जास्तीच्या संख्येने एकत्र येऊन तो आनंद लुटूया अशा पद्धतीची मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद जिरवळ साहेब. यानंतर महाराष्ट्र राज्याचे माननीय शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे. नाशिक महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आजच्या या सभेप्रसंगी उपस्थित आदरणीय मंच, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनींनो, मला वाटतं की 20 मिनिटामध्ये लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री, आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचं आगमन आपल्या या मंचावर या ठिकाणी होणार आहे. मी आपलं या ठिकाणी स्वागत करीत असताना माझ्या माता भगिनींना मी विचारू इच्छितो, किती महिलांनी एसटी मधनं प्रवास केला, जरा हात वर करा. ताई, आधी किती भाडे लागायचं? पहिले फुल लागायचं. आता कोणी केलंय? कोणी केलंय? माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी. त्यांचं टाळ्या वाजून आपण आभार व्यक्त करूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दर महिन्याला 1500 रुपये, ही योजना कोणी केली? कोणी केली? तुम्हाला कसं काय माहिती? त्या 1500 पैकी 500 रुपये तुमच्याकडे येत असतील. आणि म्हणून एवढ्या क्रांतिकारी योजना माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्या काळामध्ये झालेल्या आपण सर्वांनी बघितलेल्या आहेत. खरं म्हणजे आजच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देश पातळीवर मोठा भाऊ असलेल्या पक्षाकडून आपल्या सर्वांना काही अपेक्षा होत्या. दुर्दैवाने मोठ्या भावाने मोठ्या भावाची भूमिका पार पाडली नाही. नाशिककरांचा अपमान केला. आणि मला वाटतं की येणाऱ्या 15 तारखेला निश्चितपणे नाशिककर मतदानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या अपमानाचं मतप्रदर्शन त्या ठिकाणी करणार आहेत. धनुष्यबाणाचं बटन दाबून आणि घड्याळाचं बटन दाबून आपल्या भावना त्या ठिकाणी निश्चितपणे व्यक्त करतील, हा मला या ठिकाणी विश्वास आहे. मंचाला मी सांगू इच्छितो, अगदी तुम्ही सिग्नलवर रेड सिग्नल असल्याच्या नंतर जर गाडी आपली थांबली असेल तर साधा रिक्षा चालक असेल, सामान्य नागरिक असेल, मोठ्या गाडीमध्ये बसलेला माणूस असेल, तो सुद्धा बोलतो की या नाशिक महानगरपालिकेवर भगवा फडकला पाहिजे. अशा प्रकारच्या सर्वांच्या भावना निश्चितपणे आज नाशिककरांच्या त्या ठिकाणी आहेत. खांद्याची किती मंडळी आहे? जरा हात वर करा. कॅमेरावाले जरा दाखवा. नाशिकमध्ये महानगरपालिकेवर भगवा फडकवत असताना नाशिकच्या खांद्याला खांदा लावून खानदेशने बी आपली जबाबदारीची हे ध्यानात ठेवा. बरोबर जना? आपली निशाणी, आपली निशाणी आणि धनुष्यबाणाच्या सोबत जिथे जिथे घड्याळ आहे ते घड्याळला सुद्धा बटन दाबून आपल्याला मतदान करायचं आहे. मला वाटतं की अनेक नेत्यांना या ठिकाणी संवाद साधायचा आहे, परंतु आपण सर्वजण वेगवेगळ्या घटना त्या ठिकाणी पाहतो आहोत. आणि मला तर हे पण कळालं की सलीमचा
कुत्ता पण उभा आहे. आणि म्हणून ही सर्व परिस्थिती पाहता नाशिककर जनतेला ही पवित्र संधी मिळालेली आहे. नाशिक जर म्हटलं तर प्रभू श्रीरामचंद्रांचा पदस्पर्शाने पवित्र ही आपली भूमी. धनुष्यबाण हे प्रभू श्रीरामचंद्रांचं धनुष्यबाण. आणि म्हणून आपण सर्वांनी धनुष्यबाणाला आशीर्वाद द्या, घड्याळाला आशीर्वाद द्या. मला कळालं आहे की येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये पैशांचा महापूर समोरच्यांकडून नाशिकमध्ये येणार आहे. पण पैशांनी जर जनता विकत घेतली गेली असती तर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेवर सामान्य कुटुंबाचा भगवा त्या ठिकाणी फडकला नसता. आणि म्हणून मला विश्वास आहे, काही लोकांना वाटतं की पैसा फेकला की आपण काही करू शकतो, परंतु तसं होऊ शकणार नाही. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना या ठिकाणी नम्रतेची कळकळीची विनंती करतो की 15 तारखेला आपण सर्वांनी धनुष्यबाण आणि घड्याळाच्या समोरचं बटन दाबा, महानगरपालिकेवर भगवा फडकवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब हे येणाऱ्या 5च मिनिटामध्ये या ठिकाणी येत आहे. तत्पूर्वी या राज्याचे आंबेडकर साहेब यांनी, आनंदराज आंबेडकर साहेबांचे सुपुत्र यांनी या ठिकाणी आपल्याला संबोधित करावं. सर्व उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जमलेल्या सर्व लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भाऊंना आज उपस्थित राहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो. उपस्थित विचारपीठवरती सर्व माजी आमदार, खासदार, सगळे नवीन निवडून आलेले नगर परिषदेचे अध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि आज मागच्या 6 महिन्यामध्ये एक चमत्कार घडला होता. तो म्हणजे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब आणि या महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जी युती केली आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे वादळ फिरलं, कुठेतरी आंबेडकरी जनतेला कुठेतरी विश्वास भेटला की आता की आज आंबेडकरी जनतेचा फक्त इलेक्शन पुरता वापर केला होता मागच्या अनेक वर्षापासून, त्या लोकांना कुठेतरी सत्तेत नेण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेब आणि आनंदराज आंबेडकर साहेबांनी केलंय. आताच इगतपुरीमध्ये रिपब्लिकन सेना आणि शिवसेनेने जी युती केली होती त्याचे रिपब्लिकन सेनेचे 4 उमेदवार उभे होते आणि त्यातले 3 निवडून सुद्धा आले. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि कुठेतरी आंबेडकरी समाजाला एक विश्वास दिला की जर युती केली, जरी भीमशक्ती आणि शिवशक्ती एकसाथ आली तर कुठेतरी आंबेडकरी जनता ही सत्तेत जाऊ शकते. आपल्या सर्वांना माहीतच असेल, मागच्या अनेक वर्षापासून आंबेडकरी जनतेचा फक्त आणि फक्त इलेक्शन पुरता वापर झालाय. पण आपल्या लाडक्या बहिणींचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आनंदराज साहेबांनी दाखवून दिलं की आंबेडकरी जनता सत्तेत सुद्धा जाऊ शकते. मी इकडच्या तमाम आंबेडकरी जनतेला एकच विनंती करायला आलोय
की आपण सर्वांनी एकनाथ शिंदेजी साहेब आणि आनंदराज आंबेडकर साहेब यांनी जी महाराष्ट्रामध्ये युती केली आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा जी युती आहे त्यामध्ये आपण या दोघांना आणि राष्ट्रवादी अजितदादाजी यांची युती आहे त्याच्या सर्व उमेदवारांना भरघोष मताने निवडून द्याल एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि इकडेच थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अमनसाठी जोरदार एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि यानंतर लगेचच एक बुलंद तोफ महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबरावजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनी आपली ही बुलंद तोफ आपल्या समोर मांडावी आणि आपलं जे काही ऐकण्याचं तुम्ही आतापर्यंत थांबलात एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सावित्रीताई फुले, आद्य कवी महर्षी वाल्मिकी, संत रोहिदास अहिल्याबाई होळकर एकलव्यांना स्मरून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नम्र शिपाई, नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी दादासाहेब नामदार झिरवळ साहेब, नामदार दादाजी भुसे साहेब, आमदार सुहासजी कांदे साहेब, आमदार कोसकर साहेब, आमदार दराडे साहेब, माजी आमदार गाविताई श्री आंबेडकरजी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख, RPIचे जिल्हा प्रमुख, व्यासपीठावर बसलेले शिवसेना राष्ट्रवादीचे होणारे भावी नगरसेवक नगरसेविका, समोर बसलेले माझे बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो आणि चोरून ऐकणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या बांधवांनो, नजर नजर में रहना भी कमाल होता है, नफस नफस में बिखरना भी कमाल होता है, नजर नजर में रहना भी कमाल होता है, नफस नफस में बिखरना भी कमाल होता है, बुलंदियों पे पहुंचना कोई कमाल नहीं, बुलंदियों पे ठहरना कमाल होता है. आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथरावजी शिंदे साहेब थोड्याच वेळात इथे येत आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सगळ्यात चर्चेचा विषय काही असेल तर नाशिक, आशिक का घर नाशिक. या नाशिकाची चर्चा पूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये सुरू आहे. कोणी म्हणली झाडं तोडली, कोणी म्हणलं झाडं आणली. आता मी जळगावचा, ते जळगावचे, मी खानदेशी, ते खानदेशी, मी ऐराणी, ते ऐराणी. आणि आज या नाशिककर जनतेला मी विनंती करण्यासाठी आलोय. वंदनीय शिवसेना प्रमुखांचा आवडता जिल्हा कुठला होता तर तो नाशिक. पहिली नगरपालिका निवडून आणण्याचा मान जर कुणी या राज्यामध्ये दिला असेल तर तो नाशिकने, बगूरने. म्हणून मी नाशिककरांना सांगायला आलो की हा भगवा झेंडा आजपासून या नाशिकवर तेवत नाहीये. ही प्रभू रामचंद्रांची भूमी आहे. त्यांच्या हातामध्ये धनुष्यबाण होता. कुंती पुत्र अर्जुनाच्या हातात धनुष्यबाण होता. तोच धनुष्यबाण घेऊन आपण निघालो आहेत. बरेच लोक आडवे येत आहेत.
14 तारखेला संक्रांत आहे. भाजपवाले आपल्याकडे तिळगुळ आणणार आहेत. तिळगुळ त्यांचं खायचंय, पण बटन आमचं दाबायचंय. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, शिवसेना हे असं रसायन आहे की त्या रसायनानं छोट्या छोट्या लोकांना मोठं केलं. त्याच्यातला मी एक आहे. मी पानटपरी चालवायचो, आज तुमच्या समोर मंत्री म्हणून उभा आहे. आम्हाला आमची मुलं जन्माला घालता येतात आणि पोसता येतात, पण काही लोकांना दत्तक मुलं घेतल्याशिवाय जमत नाही. मुलं आम्ही पैदा करायची, ती गुबगुबीत करायची. यांनी पाहायचं, ये बाळा ये, सोन्या ये, मांडीवर ये, आणि दत्तक घ्यायचं आणि म्हणायचं हे माझं पोट्ट आहे. काल परवा ते मनसेचं एक भूत होतं. इतक्या शिव्या दिल्या त्यांनी, इतक्या शिव्या दिल्या, एवढा आनंद उत्सव मनवला की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक झाले आणि दुसऱ्या दिवशी भाजपमध्ये. आय लव्ह यू. अरे असे नाटकी लोक पूर्ण महाराष्ट्रात मी पाहिले नाही. हे कशा करता गेले हे चोंबडे लोक, आणि ते आम्हाला गद्दार म्हणतात, ते आम्हाला खोके म्हणतात. काल परवा एक जण म्हणाला, रॅलीमध्ये 50 खोके बिलकुल ओके. आम्ही 7 मंत्री, जसं वेड्यात वीर मराठे दौडले 7, तसे आम्ही 7 मंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबर, 40 आमदारांचा ताफा एकनाथ शिंदेबरोबर निघाला. परिणामाचा विचार केला नाही की मंत्रीपद राहील किंवा नाही, आमदारपद जाईल किंवा नाही. एकच डोक्यात विचार होता, भगवा झेंडा. जर आम्ही हा निर्णय घेतला नसता तर आज हे दिवस राहिले असते. लाडक्या बहिणी 1500 रुपये दिल्यानंतर काही लोकांनी आगडोम केला, यांना 1500 का देतात? सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलेला 1500 रुपयाची किंमत कळत नाही, झोपडीतल्या माणसाला कळती. एसटी मध्ये कशी बसते माझी बहीण अशी हात काढून. कंडक्टर बी अर्धच तिकीट देतो. 1500 रुपये आल्यानंतर रुबाब वाढलाय, रुबाब. पहिले हे तुमच्याकडे पैसे मागायचे, आता तुम्ही त्यांच्याकडे पैसे मागायला लागले. नाशिककर काय एवढे वेडे नाहीये. जे जे नाशिककरांना आडवे आले त्यांना आडवी करण्याची ताकद नाशिककरांमध्ये आहे. तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और भगवा भी लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से. लांबपर्यंत लोक आहेत. काल इकडे सभा झाली, सभेमध्ये मिंदे मिंदे मिंदे. 3 वर्षाचं पार्टी म्हणले तुमची. अरे 3 वर्षामध्ये 80 लोक उभे करून 60 आमदार निवडून आणणारा हा एकमेव पक्ष आहे, एकमेव पक्ष आहे. 3 वर्षामध्ये 7 खासदार निवडून आणणारा एकमेव पक्ष आहे. जे तुम्हाला जमलं नाही ते साधे कपडे घालणारा, एकसारखा एकच ड्रेस घालणारा, दाढीवर हात ठेवून बोलणारा, सर्वसाधारण लोकांसारखा वागणारा, हा आमचा अनाथाचा नाथ एकनाथ. आता काही लोक इकडे येतील, दादागिऱ्या करतील, पोलीस प्रशासन वापरतील. मी नगरला गेलो, झिरवड साहेब, मी नगरची सभा करून इकडे आलोय. रात्री पुण्याला जाणार आहे. नगरला काय घडलं माहिती आहे? आमदाराच्या बॉडीगार्डनं पिस्तूलच्या गोळ्या झाडल्या, सस्पेंड केलं त्यांना. जे पोलीस सुद्धा काही त्यांचं काम करायला लागली आहे. उद्याच्या दिवशी इकडे दबाव तंत्र येईल.
शिवसेनेचे कोण डॅशिंग लोक आहे बाजूला काढा. अरे आम्हाला घाबरवण्याची काम करू नका. 100 दिवस हिजड्यासारखं जगण्यापेक्षा 10 दिवस वाघासारखं जगून मला, हेच आमचं जगणं आहे. अरे नाशिककर आहोत आम्ही, नाशिककर आहोत आम्ही, गोदावरीच्या काठावर राहणारे आहोत आम्ही, प्रभू रामचंद्राच्या भूमीत राहणारे आहोत आम्ही. ज्या रामचंद्राने रावणाचा वध केला तर तुमची बात काय लावली. पण तुम्ही ती सगळी मिक्स वेज आहे ना, तिकडे जो चांगला दिसला, काँग्रेसचा दिसला आय लव्ह यू, मनसेचा दिसला आय लव्ह यू. बरं झालं मुतळक तुम्ही दिसले नाही त्यांना. तिकडे गेले होते पण पुन्हा इकडे आले, पण पहिले मूळ शिवसैनिक. म्हणून आता तुम्ही पुस्तक आणि कपाट घेऊन बसले. म्हणजे कपाट उघडायचं आणि पुस्तक ठेवायचं. नाशिककरांना माझी विनंती आहे, विकास कोणाला म्हणतात. नगरसेवक याला पूर्वी नगरपिता म्हणायचे. नगरपिताचं नाव कोणी नगरसेवक केलं त्याचं नाव आहे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख. नगरसेवक म्हणजे न म्हणजे नळ, र म्हणजे रस्ता आणि ग म्हणजे गटर. गटर, वॉटर आणि मीटर, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार केला पाहिजे. शिंदे साहेबांना आणि अजितदादांना तुम्ही हलक्यात घेऊ नका. त्यांना वाटते की नाशिककर असेच आहे. अरे खातील तुमचं मटण पण दाबतील आमचं बटन, याची गॅरंटी आम्हाला आहे. हवाओं को निगलना चाहते हैं, हद से भी गुजरना चाहते हैं. हवाओं को निगलना चाहते हैं, हद से भी गुजरना चाहते हैं. किनारों की हिम्मत तो देखिए, समंदर को निगलना चाहते हैं. आणि आज मी आपल्या सगळ्या बांधवांना सांगणार आहे की या ठिकाणी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मुंबई नंतरची सगळ्यात मोठी महानगरपालिकेची निवडणूक ही नाशिकची होती आहे. आदरणीय तटकरे साहेबांचं स्वागत करूया आपण टाळ्या वाजून. 15ला तेच करायचं आपल्याला. घड्याळीचं वेळ बघायची आहे आणि धनुष्यबाण आणि घड्याळाचं बटन दाबायचं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की आज आपल्या या नाशिकच्या निवडणुकीची चर्चा आहे की काही लोक पैशाने राजकारण फिरवतात. पैशानं राजकारण फिरलं असतं तर या देशाचे पंतप्रधान टाटा बिर्लाजी झाले असते. पैसा हे साधन आहे, साध्य होऊ शकत नाही. वफा खुलूस बुजुर्गों की शान बेचेंगे, अदालत में भी ये कई लोग झूठे बयान बेचेंगे. हवस में थोड़ा इजाफा हुआ तो ये लोग जमीन खरीदेंगे और आसमान बेचेंगे. सगळीकडे झाडांची चर्चा आहे. आता हे झाड काय मलाच कळत नाही. कसब्याच्या लोकांची तिकीट कापली आहेत. मी खानदेशचा आहे, सगळ्यासले सांगायला येईल शे मी. मायनी शपथ आहे तुमले, तुमनी मायनी शपथ. असं काही बटन दाबा, धनुष्यबाण घडायना इसना कार्यक्रम बनाई टाका तुम्ही. कसब्याच्या सगळ्या लोकांचे तिकीट कापले. मी राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांचा आभार मानतो की तुम्ही त्यांना मत दिलं. अरे खानदेशवाल्यांना लटकून जा. ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. ही काही सलीम कुत्त्याची लढाई नाही आहे. कोण सलीम कुत्ता? विधानसभेमध्ये केवढा गाजला हा कुत्ता. आणि त्यांना तिकीट. एकीकडे देशद्रोही म्हणायचं, मुसलमानांना विरोधात म्हणायचं. शिवसेना प्रमुखांची भूमिका हिंदुत्वाची होती, आहे आणि असणार. पण बाळासाहेबांनी मुसलमानांचा कसा विरोध करायचा विचार करा.
या देशामध्ये राहत असेल, या देशामध्ये पीत असेल आणि जो हिंदुस्तान जिंदाबाद म्हणत असेल, इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा, ही भूमिका शिवसेना प्रमुखांची होती. पाकिस्तानात पाऊस पडत असेल आणि हिंदुस्थानात छत्री उघडत असेल, त्याच्या विरोधात शिवसेना प्रमुख होते. हमको ना मोहम्मद से नफरत नहीं, ईसा से कोई बैर नहीं, 10 के 10 गुरु है अपने, अपने है कोई गैर नहीं. मंदिर में चले वेद मंत्र, गुरुद्वारों में गुरदास फले, गिरजाघर में वो बाइबल पाठ, मस्जिद में पाक नमाज चले. हमको ना इससे कोई ऐतराज ना कोई गम होगा, मगर इस देश के गद्दारों के साथ यहां जो कुछ भी होगा बहुत कम होगा, हे शिवसेना प्रमुखांनी सांगितलंय. म्हणून माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आपल्या भावाची इज्जत सांभाळायची, एकनाथ शिंदे साहेबांची इज्जत सांभाळायची आहे. आणि जेव्हा जेव्हा भावावर संकट येतात तेव्हा तेव्हा बहिणी मागे उभे राहतात. भाऊ अडचणी आल्यावर भाऊ भावाच्या मागे उभं राहत नाही, पण बहीण 100% उभी राहते. आणि आज मी सगळ्या नाशिककर बांधवांना विनंती करतोय, ही निवडणूक तुमच्या नाशिकच्या अस्तित्वाची आहे. नाशिकचं चित्र तर मी पाहिलं, आमदार रडे हो टीव्हीवर, छान कधी बाई रडे टीव्हीवर, तिकीट कापलं, तिकीट कापलं, तिकीट कापलं. काय कठीण परिस्थिती आहे. पोट्ट्याचं तिकीट कापलं, पोट्टीचं तिकीट कापलं, कापून कापून मोकळं केलं आणि दत्तक घेतले बाहेरचे लोक. आज मी आपल्या सगळ्यांना प्रार्थना करतोय, आपले दाढीवाले एकनाथ शिंदे साहेब येत आहे, आम्ही पण दाढीवाला आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे, लांब लांब पर्यंत जे लोक बसले आहेत, मी जास्त वेळ आपला घेणार नाही, कारण की तटकरे साहेबांना बोलायचं आहे. मी सगळ्यांना आपल्याला ही प्रार्थना करणार आहे की 15 तारखेला आपल्याला धनुष्यबाण जिथं दिसेल तिथं बटन दाबायचं आहे, घड्याळ जिथं दिसेल तिथे बटन दाबायचं आहे, पुस्तक जिथं दिसेल तिथं बटन दाबायचं आहे, कपाट जिथं दिसेल तिथं बटन दाबायचं आहे आणि दनादन दनादन बटन दाबून या सगळ्या उमेदवारांना निवडून द्यायचं आहे. हे करण्याकरता प्रभू रामचंद्र आपल्याला शक्ती देव. आपल्या हातून ही चांगली सेवा घडण्याची जी संधी आलेली आहे, त्या संधीचं सोनं हो अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्याला उदंड आयुष्य देव अशी जगदंबेच्या प्रार्थना करून मी माझे भाषण संपवत असताना, जो जो शिवसेना राष्ट्रवादीला आडवा येईल त्याचा सत्यानाश हो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे पाटील साहेबांसाठी आणि आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री. लाईट लावा, मोबाईलचे टॉर्च लावा. नेहमीप्रमाणे आपण त्यांचं स्वागत करूया. टॉर्चचे लाईट, सगळ्यांनी मोबाईलचे लाईट ऑन करा. महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री, आपल्या सगळ्या बहिणींचे भाऊ, एक पाठी राखा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आधार देणारे माननीय एकनाथजी शिंदे साहेब. अजून मोबाईल लावले गेले नाहीये सगळ्यांचे, सगळ्यांनी लावा. बहिणींनो, आपली मेजॉरिटी आपल्याला दिसली पाहिजे, त्यासाठी सगळ्यांनी मोबाईलचे लाईट लावायचे आहे. सगळे लाईट लावल्यावर जी मजा आहे स्वागताची, ती आपण करायची आहे. नाशिक जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला. आणि आत्ताच पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कायमच नाशिकवर प्रेम करणारे एकनाथजी शिंदे साहेब यांचं स्वागत अतिशय सुंदर असा या टॉर्चनी आपण करतो आहोत. आणि आवर्जून आपल्या सर्व बहिणींचे लाडके भाऊ आणि त्यांच्या सोबत माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. नगराध्यक्षांनी लगेचच त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे. मी लगेचच विनंती करणार आहे स्वागताकडे. आपण सगळ्यांनी बाकीच्यांनी बसून घ्या. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं स्वागत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांनी करावं.
सुनीलजी तटकरे साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नाशिकच्या ऐतिहासिक भूमीत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराच्या निमित्ताने ज्यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालं ते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, माझे सहकारी नरहरी झिरवाळ, दादाजी भुसे, ज्यांचं भाषण आपण नुकतंच या ठिकाणी ऐकलं ते आमचे मंत्रिमंडळातील सहकारी गुलाबराव पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, सुहास कांदे, आमदार हिरामण खोसकर, सर्व सन्मान्य व्यासपीठ, सर्व उमेदवार, सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने या ऐतिहासिक मैदानावरती उपस्थित असलेल्या माझ्या तमाम नाशिककर बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, प्रचंड उपस्थितीने आज आपण उद्याच्या लढतीचं चित्र या ठिकाणी स्पष्ट केलं, त्याबद्दल तमाम नाशिककरांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून मी सुरुवातीलाच अंतःकरणापासून आभार या निमित्ताने व्यक्त करतो आहे. या ऐतिहासिक असलेल्या भूमिका राहणार आहोत. शिंदे साहेब आहे ज्यांच्याकडे नगर विकास विभाग आहे, पायाभूत सुविधाचं जाळं मिळणारं MSRDC विभागही आहे. अजितदादांच्याकडे अर्थ आणि नियोजन विभाग आहे. आगामी येणारा कुंभमेळ्याच्या निमित्ताने ज्या ज्या पायाभूत सुविधा कराव्या लागतील, नागरिकांवरती औद्योगिकरणाचा टप्पा योग्य पद्धतीने समन्वयाने करत असेल तर आपल्याला अनेक गोष्टीची वाटचाल त्या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक ठरू शकणार आहे. गुलाबराव, तुमचं भाषण अखेरच्या टप्प्यामध्ये मी ऐकलं. तुमची आगळीवेगळी भाषण शैली, सोबत राहून प्रहार करण्याची तुमची शक्ती, ऐरणी भाषेतील आपले बोल आणि मग खानदेश खानदेश म्हणून जे कोण बोलतात त्यांना योग्य पद्धतीने दिलं गेलेलं उत्तर, मला विश्वास आहे की ज्या प्रचंड शक्तीने नाशिककर या ठिकाणी जमलेले आहेत त्यांनी उत्तर देण्याचा निर्धार मतदान रूपी अगोदर केलेला आहे असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करू इच्छितो आहे. आपण सारेजण शिंदे साहेबांच्या भाषणासाठी आतुरलेले आहात. मी आपल्याला पुन्हा एकदा आश्वस्त करतो की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये या सगळ्या परिसरातील पायाभूत सुविधा, कुंभमेळ्याचं ऐतिहासिक असलेलं स्थान आणि त्या निमित्ताने हे सगळे उमेदवार ज्यांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या सेवेचं व्रत घेऊन हे सगळेजण काम करणार आहेत, हे सर्वजण त्या सेवाभावी वृत्तीने आपल्या सर्वांच्यासाठी काम करतील एवढा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तमाम नाशिककरांचे ऋण या ठिकाणी व्यक्त करत असतानाच 15 तारखेला न चुकता ज्या ठिकाणी धनुष्यबाण असेल, जिथे घड्याळ असेल त्या घड्याळ आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावरती बटन दाबत या ऐतिहासिक शहराची सेवा करण्याची संधी आम्हाला सर्वांना द्या एवढी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.